मागच्या वेळी बीडवरून आम्हाला अचानक नगरला यावं लागलं, त्यामुळे आमचा धोंड्याचा जो प्रोग्राम होता, म्हणजे जे काही धोंडाचा कार्यक्रम करायचा होता तो करायचा राहिला होता. मग त्यासाठी आम्ही परत रिटर्न बीडला आलेलो आहोत आणि यावेळी 2 दिवस अगोदर आलो होतो, कारण आम्हाला शॉपिंग वगैरे पण करायची होती. कारण मम्मीने ते म्हटलं की सगळं तुमच्या चॉईसने घेऊया, त्यामुळे आम्ही शॉपिंगला बाहेर पडलो होतो. आणि ऊन इतकं होतं की अगोदर आम्ही उसाचा रस वगैरे घेतला, त्यानंतर मग कपड्यांची साड्यांची शॉपिंग झाली. त्यानंतर आम्ही भांड्याच्या दुकानात आलो, ताटं वगैरे घ्यायचे होते, जे की पितळाचे ताट वगैरे असतात ते घ्यायचे होते, ते घेतले. त्यानंतर मग लेकरांच्या कपड्यांच्या शॉपिंगला बाहेर आलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्यात अगोदर पितळेच्या ताटामध्ये अनारसे भरून ठेवले, जे की माझ्या मामींनी बनवले होते. आणि तिघींचे 33 असे मिळून 99 अनारसे मामींनी बनवले होते. त्यानंतर आम्ही सगळं डेकोरेशन वगैरे केलं, रांगोळ्या वगैरे काढल्या आणि आम्हीच आमचं डेकोरेशन केलं, कारण अजून तर आम्हाला भाऊजही आलेले नाही आहे आमचं कौतुक करायला, आणि मम्मीला त्यांना एवढं काही जमत नाही. मग आम्ही आमचं डेकोरेशन वगैरे केलं आणि सिम्पल सोबर असं डेकोरेशन केलं होतं. आणि यावेळी श्रद्धाचा पहिला धोंडा होता ना, त्यामुळे तिला तर सोन्याचे दागिने मिळाले, जसं की आम्हाला आमच्या पहिल्या धोंड्याला मिळाले होते. जसं म्हणजे मला आणि प्रियाला, तर श्रद्धाचा यावेळी पहिला होता म्हणून तिला मिळाले. त्यानंतर मग आमचा धोंड्याचा प्रोग्राम सुरू झाला. अगोदर मामींनी सगळ्यांचं औक्षण करून घेतलं, त्यानंतर भैयांनी मानपान केला जावयांचा, त्यानंतर टोपी उपरणं वगैरे असतं ते सगळं दिलं. त्यानंतर त्यांना अंगठी दिली, जी की त्यांना खास धोंड्यासाठी बनवली होती. आणि श्रद्धाला कानातले बनवले होते, जोडवे बनवले होते. आणि आम्हाला तर यावेळी चांदीतच काम भागून घ्यावं लागलं. त्यानंतर लेकरांचे पण कपडे दिले, अनारशाच्या ताटामध्ये दिवे लावून त्यांनी ओवाळलं. आणि त्यानंतर मग श्रद्धाच्या ची जोडी झाल्यानंतर प्रिया त्यांची जोडी घेतली, त्यांचंही सगळा मानपान केला, कपडे वगैरे दिले. अधिकाच्या महिन्यामध्ये जावयांना 33 अनारसे देऊन त्यांचं कोडकौतुक केलं जातं आणि असं मानलं जातं विष्णूच्या स्वरूपात जावई आपल्या घरी आलेले आहेत आणि त्यांना आपण हे 33 अनारसे देऊन त्यांचं कौतुक करतोय. त्यानंतर मग प्रिया त्यांच्या जोडी झाल्यानंतर आमची पण जोडी बसली आणि मग आमच्या तिघांचा पण मानपान केला. मला साडी, बिट्टूला कपडे, आहोंना कपडे असं सगळं झालं. त्यानंतर आम्हाला सुद्धा अनारशाचं ताट मिळालं. त्यानंतर मग मम्मीची आणि मामीची आम्ही तिघींनी पण ओटी भरून घेतली. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याचा मान आपल्याला मिळालेला असतो. एरवी आपण आईची ओटी भरत नाही, कारण आपण आईच्या पोटातून जन्म घेतलेला असतो, त्यामुळे. पण अधिक महिना असा आहे ना की ज्यामध्ये आपण आपल्या आईची ओटी भरू शकतो आणि तो मान आम्हाला मिळाला. त्यानंतर मग आम्ही सगळं आवरलं वगैरे, जेवणं वगैरे झाले आणि मग नंतर आम्ही निघालो नगरला येण्यासाठी. आणि येताना आमचं मन कायमच जड होतं आणि तिथून पायच निघत नाही, पण तरी पण जावं तर लागणारच, म्हणून आम्ही निघालो नगरला येण्यासाठी.